नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. या व्हिडिओमध्ये आपण ही अशा प्रकारची ओटीची बॅग कशी शिवायची ते बघणार आहोत. याआधी देखील आपण 3 ते 4 व्हिडिओ ओटीच्या पिशवीचे केलेले आहेत. ही जी ओटीची पिशवी आपण शिवलेली आहे, त्याचा उपयोग तुम्ही बऱ्याच प्रकारे करू शकता. गिफ्टिंगसाठी देखील ही आयडिया खूप छान आहे. त्याच्यामुळे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. 15 बाय 15 इंचाचं कापड आपल्याला हे घ्यायचं आहे. आता हे कापड जे आहे ते मी अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 सर्कल कट करून घ्यायचे आहेत. 7.5 इंचावर मी इथं बरोबर अशा प्रकारे गोल मार्किंग करणार आहे. मार्किंग केल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. पंधरा इंचाचे आपले हे 2 गोल भाग कट झालेले आहेत. त्याच्यानंतर मी आता हे दुसरं कापड घेतलेलं आहे. उंचीला आपल्याला हे 10 इंच घ्यायचं आहे आणि लांबीला मी साधारण 60 ते 65 इंच लांबीला असं हे कापड घेतलेलं आहे. हा जो गोल आपण कट करून घेतलेला आहे, तो पूर्ण गोल आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्यापेक्षा 2 ते 3 इंच एक्स्ट्रा कापड घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी हा साडीचा काठ जो आहे तो घेतलेला आहे. साधारण 4 मीटर मी हा साडीचा काठ घेतलेला आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हा जो साडीचा काठ आपण घेतलेला आहे, त्याची फ्रिल तयार करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण काठाची ही फ्रिल तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे ही फ्रिल आपली तयार झालेली आहे. खूप सुंदर दिसत आहे. आपण हे जे 2 गोल कट केलेले होते, त्याच्यापैकी एक भाग आपल्याला घ्यायचा आहे. त्याचा सरळच भाग आपल्याला वरती ठेवायचा आहे. त्याच्यावर ही फ्रिल अशा प्रकारे ठेवून साइडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. फ्रिलचा सरळ भाग देखील आपल्याला वरतीच ठेवायचा आहे. काठांचा जेवढा भाग आपल्याला दाखवायचा आहे, तेवढाच ठेवून आपल्याला साइडला टिप मारून घ्यायची आहे. शेवटी आपल्याला दोन्ही काठ जे आहेत ते अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचे आहेत आणि तिथं देखील ही फ्रिल शिवून या गोल भागाला ही फ्रिल अटॅच करून घ्यायची आहे.
आता आपण 10 इंच उंचीचं जे कापड कट केलेलं होतं ते घ्यायचं आहे. त्याचा सुरुवातीचा थोडासा जो भाग आहे तो आपल्याला अशा प्रकारे सोडून द्यायचा आहे. त्यानंतर अर्धा इंच पहिल्यांदा फोल्ड करायचं आणि त्यानंतर 1 इंच फोल्ड करायचं. हे अशा प्रकारे फोल्ड करून वरती आपल्याला नॉट टाकण्यासाठी हा भाग शिवून घ्यायचा आहे. टीप आपली एकदम व्यवस्थित यावी यासाठी मी हे जे कापड आहे ते अशा प्रकारे इस्त्री करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता थोडंसं डेकोरेटिव्ह करण्यासाठी मी अशा प्रकारची जी लेस आहे, ही लेस घेतलेली आहे. कापडाच्या ज्या ह्या बुट्ट्या आहेत, त्या बुट्ट्यांच्या मध्ये ही लेस जी आहे ती मी अशा प्रकारे लावून घेणार आहे. प्रत्येक बुट्ट्यांच्या मध्ये मी अशा प्रकारे ही लेस जी आहे ती लावून घेतलेली आहे. आता वरती जो भाग आपण इस्त्रीने फोल्ड करून घेतला होता, तो भाग आपल्याला शिवून घ्यायचा आहे. सुरुवातीचं आणि शेवटचं कापड मी थोडं इथं सोडून दिलेलं आहे. आता आपण काठ जिथे अटॅच केलेले होते, त्याच भागावर आपल्याला अशा प्रकारे या कापडाचा उलट भाग आपल्याला वरती ठेवायचा आहे आणि सरळ भाग जो आहे तो आपला काठांकडे आला पाहिजे. अशा पद्धतीने ठेवून सुरुवातीचा थोडा भाग आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर हा भाग देखील इथे अशा प्रकारे गोल फिरवत शिवून घ्यायचा आहे. आता हे दोन्ही भाग आपल्याला एकमेकांना शिवून घ्यायचे आहेत. इथं जी ही लेस अटॅच केलेली होती त्याचा बरोबर मध्य मी इथं घेत आहे. दोन्ही बाजूला मी अशा प्रकारे कापड जे आहे ते जिथं एकमेकांना टच होतंय तिथे मार्किंग करून घेत आहे. आता मार्किंग केलेला जो भाग आहे तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे. वरती 1 इंच कापड आपल्याला मध्ये सोडून द्यायचं आहे, जिथे आपल्याला नॉट टाकायची आहे. आता एक्स्ट्राचं कापड आपल्याला हे कट करून टाकायचं आहे. हा 1 इंचचा भाग मी इथं मध्ये ओपन ठेवलेला आहे आणि साईडला टिप मारून घेतलेली आहे. आता हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला साईडला अशा प्रकारे फोल्ड करायचं आहे. म्हणजे फिनिशिंग जे आहे ते आपलं एकदम व्यवस्थित येतं. आता हा खालचा जो राहिलेला भाग होता आपला, तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे.
वरती देखील जो आपण थोडा थोडा भाग ओपन ठेवला होता सुरुवातीचा आणि शेवटचा, तो आपल्याला शिवून घ्यायचा आहे. ही ओटीची बॅग जी आहे ती आपली इथं अर्धी रेडी झालेली आहे. पण पूर्ण फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला ही जी शिलाई साईडला दिसते आहे ती पूर्ण कव्हर करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण हा जो दुसरा सर्कलचा भाग कट केलेला होता, तो सर्कलचा भाग याच्यावर शिवून घेणार आहोत. म्हणजे आपलं फिनिशिंग जे आहे ते दिसायला एकदम व्यवस्थित दिसेल आणि कापडाची शिलाई जी आहे ती कुठूनही दिसणार नाही. आता आपण शिवलेला हा सगळा जो भाग आहे, तो आपल्याला सगळा आतमध्ये घ्यायचा आहे. त्याच्यावर हा दुसरा सर्कलचा भाग आपल्याला ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला याच्यावर टीप मारून घ्यायची आहे. थोडासा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे. त्याच्यामधून आपण ही जी ओटीची बॅग आहे ती सरळ करून घेणार आहोत. टीप मारताना आपल्याला उलट बाजूने टीप मारायची आहे. म्हणजे आधीची जी टीप मारलेली आहे ती आपल्याला दिसते आणि त्याच्यावरच आपल्याला पुन्हा टीप मारायची आहे. सगळं कापड व्यवस्थित आतमध्ये आपल्याला सरकवून घ्यायचं आहे. कुठेही टीप मारताना ते कापड आपलं शिवणामध्ये आलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने मी ही टीप जी आहे ती मारून घेतलेली आहे. आता आपल्याला सगळीकडे इथे छोटे-छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्यामुळे आपला गोल भाग जो आहे त्याचं फिनिशिंग एकदम व्यवस्थित येतं. आता आपल्याला ही ओटीची बॅग जी आहे ती सरळ करून घ्यायची आहे. सरळ केल्यानंतर ही बॅग जी आहे ती आपली अशा प्रकारे दिसत आहे. आतमध्ये जो आपला कापडाचा भाग जो दिसत होता, तो सगळा आतमध्ये गेलेला आहे. कुठेही कापडाचा आपल्या धागेदोरे दिसत नाहीयेत आणि फिनिशिंग जे आहे ते देखील एकदम व्यवस्थित आलेलं आहे. आता थोडासा भाग जो आपण ओपन ठेवलेला होता, ते इथं वरती दाबटीप जेव्हा आपण मारणार आहोत, त्यावेळेला तो कव्हर होणार आहे. त्यामुळे तिथं परत एकदा वेगळं शिवण्याची गरज नाही. आता वरचं जे कापड आहे ते आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि इथं एक दाबटीप मारायची आहे. म्हणजे आपली फ्रिल जी आहे ती एकदम व्यवस्थित राहते आणि दाबटीप मारल्यामुळे ते दिसायला देखील एकदम छान दिसतं. अशा प्रकारे आपली पूर्ण ओटीची बॅग जी आहे ती रेडी झालेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक नॉट रेडी करून घ्यायची आहे आणि नॉट याच्यामध्ये टाकून त्याला साईडला लटकन तयार करून घ्यायचे आहेत. म्हणजे दिसायला देखील ते एकदम व्यवस्थित दिसतं आणि द्यायला देखील एकदम छान वाटतं. अशा प्रकारे आपली ही पूर्ण ओटीची बॅग जी आहे ती रेडी झालेली आहे. द्यायला देखील ते एकदम सुंदर वाटतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज शिकायला मिळतील. त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.